आज गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्त जेवणाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हर्ष एंटरप्राइजेसचे ओनर आज आपल्या स्वागत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. तर आपण गणपती बाप्पाचे स्वागत 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून आपण करतो. काय काय नियोजन असते दरवर्षीचं? प्रत्येक वर्षी जे आमचे येणारे कस्टमर असतात, शेजारी पाजारी, जे आमचे गावाचे सरपंच म्हणा, गावातील व्यक्ती, सगळी मंडळी म्हणा, यांना सगळ्यांना आपण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो. म्हणजे जो बी पेट्रोल भरायला येईल समजा त्यांच्यासाठी, आणि सगळे कस्टमर, मग ते डिझेल कस्टमर असो, कारवाला असो, हायवावाला असो, 2 व्हीलरवाला असो, सगळे कस्टमर. आणि कशी संकल्पना सुचली की दरवर्षी प्रमाणे आपण भोजन दान देत आहे, तर भोजन दानातून काय वाटलं की तुम्हाला की आपण प्रत्येकाला भोजन दान दिलं पाहिजे? आपण वर्षभरातनं कुठल्याही प्रकारचं दान करू शकत नाही. गणपती आल्यानंतर अन्नदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान आहे. त्या याच्यातनं मला संकल्पना सुचली की आपण अन्नदान करावं. आणि आता राहिलेल्या दिवसामध्ये काय नियोजन आहे कार्यक्रमाचे आणखी आपल्या इथं? आता देवीमध्ये पण आम्ही काही गिफ्ट वस्तू, गिफ्ट आयटम वाटतो. त्याच्यानंतर रेग्युलर कस्टमर टँक फुल भरणाऱ्यांना पण आम्ही गिफ्ट वाटतो. आता त्याप्रमाणे जसे जसे सण येतील तसं तसं आम्ही वाढवत चालतो. प्रत्येक बऱ्याच पेट्रोल पंपवर अशा प्रकारचे उपक्रम दिसत नाहीत, पण आपल्या इथं दरवर्षी विठ्ठलांचा सण असो, एकादशी असो, एकादशीला आपण आम्ही केळी वाटप करतो, पाणी वाटप करतो. त्याच्यानंतर शिवरात्रीला पण आम्ही केळी वाटप करतो, पाणी वाटप करतो. प्रत्येक सणावाराला आम्ही पुढचं नियोजन आहे आमचं वाटलं पासून. सर्व स्टाफ आणि आमचे मालक नितीन पाटील आणि मी विजय पवार, आम्ही आजूबाजूला जितके पण आमचे कस्टमर्स आहे किंवा शेजारी पाजारी आहे जे डिझेल पेट्रोल भरतात, त्यांना अन्नदान म्हणून गणपतीच्या या उत्सवानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आज सर्व लोक सकाळपासून 12:30 वाजेपासून जेवण करत आहे आणि आपल्या समोर आतापर्यंत 5 वाजले तरी पण जेवणाचा कार्यक्रम अजून सुरूच आहे. तुम्ही पण या जेवणाच्या प्रसादाचा लाभ घेतला आहे. तुम्ही सांगा जेवणाचं कसं काय होतं, काय नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. जेवण चांगलं होतं, पण किती लोक जेवण केले आता? जवळपास 400 लोकांच्या आसपास जेवले. अजून पण जेवण आहेच, लोक जेवतीलच. अजून साधारणतः 500-600 लोक होतील. तरी पण आम्ही नियोजन करतोय की जास्तीत जास्त लोक जेवण करून जावं आमच्याकडे. पंपावर सेल्स मॅन म्हणून आहे. मला आज इथं 2.5 वर्ष झाली या पंपावर ड्युटी करून. आम्ही आज हा कार्यक्रम गणपतीच्या निमित्त ठेवलेला होता. गेल्या वर्षी बी असाच कार्यक्रम आम्ही ठेवला होता आणि खूप आनंद मिळतोय असा कार्यक्रम म्हणजे करताना. तसंच चांगलं वाटतंय म्हणून